नमस्कार वेदांत. नमस्कार. आपण आपलं आयुष्य सुधारायचा प्रयत्न करतो आहे आणि ते आयुष्य सुधारण्यासाठी इतर सेल्फ हेल्प पुस्तकं आपण वाचतच असतो. पण आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानात सुद्धा काही मिळतं का बघतो आहे आपण. बरोबर. पण आपण दोघेही संस्कृतच्या बाबतीत अडाणी आहोत, संस्कृत भाषेच्या बाबतीत. त्यामुळे आपण सोप्या मार्गाने त्यातल्या त्यात सुरुवात करायची म्हणून मनाचे श्लोक मनाचे श्लोक वाचायला वाचायला गेलं. सुरुवात केली आहे. आणि ते सोपे वाटत नाही आहेत तेवढे आपल्याला. पण त्यातल्या त्यात तरी आपल्याला समजायला जे बरे काही आहेत. आपला जो काही अर्थ त्याचा भावार्थ लागतोय. आपली अख्खी प्लेलिस्ट यूट्यूबवर उपलब्ध आहे. अख्खी म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या श्लोकांची 25 श्लोकांवर आत्तापर्यंत चर्चा झालेली आहे. आज आपण 26व्या श्लोकावर चर्चा सुरू करूया. आधी मी श्लोक वाचतो आणि मग आपण आपल्याला काय वाटतं त्याविषयी ते बोलू. देहेरक्षणाकारणे यत्न केला, परिसेवटी काळ घेऊनी गेला, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. यातनं दोन अर्थ निघू शकतात. एकतर आपण कितीही म्हटलं की मला अमर राहायचं आहे, मला बरीच वर्ष जगायचं आहे, तरी आपल्या हातात नाही आपण किती वर्ष जगू. अपघाताने आपण कधीही मरू शकतो, आजाराने मरू शकतो, किंवा कोणीतरी येऊन आपल्याला ठार मारू शकतो, काही येऊ शकतं. गॅरंटी नाही आहे आपली काही. हां, काळ कसाही येईल आणि आपली विकेट काढेल. त्यामुळे आपण आपलं शरीर जपण्यासाठी मेहनत घ्यायला हवी, हे बरोबर आहे, जे आपण तेही करत नाही. पण शरीर जपण्यासाठी मेहनत गरजेपेक्षा जास्त घेता कामा नये. म्हणजे किंवा त्या बाबतीत आपण वेट लागल्यागत नाही 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 माझं शरीर मला जपायचं आहे असं वागून चालणार नाही. इंग्लिशमध्ये हायपोकॉन्ड्रियाक म्हणतात. किंवा मला वाटते असं पण असू शकतं की तुझं कोणत्या वयात तू कसला व्यायाम करतोयस. आता तू जेव्हा तरुण असतोस तेव्हा तुला एक एक्स्ट्रीम तू जास्त वजन वगैरे उचलू शकतोस. पण जसं जसं तुझं वय होत जातं तसा तुझा व्यायाम पण बदलत गेला पाहिजे. व्यायाम हा बदलेला विचार, सवयी. कारण जर तू आता जो व्यायाम करतोयस किंवा तू 10 वर्षापूर्वी जो व्यायाम करत होतास तोच जर तू आताही करत असशील आणि तोच जर तू विचार करत असेल की हे 100व्या वर्षी पण मी हाच करेन, म्हणजे याच प्रकारचा मी व्यायाम करेन, आणि ते त्याच्यावरती की तू 100 वर्ष जगतोयस का, ती पण एक गोष्ट आहे. पण तुझ्या व्यायामाचे प्रकार बदलत गेले पाहिजेत. जसं आता समज आपण म्हणतो की आपण बॉक्सिंग करत होतो, जिम करतोय, पुढे जाऊन तू योगासनं वगैरे असे तुझे व्यायाम प्रकार बदलू शकतोस. योगासनं तर आता आपण आत्ताही करायला हवीत. पण आता त्याचं लिमिट किती असेल की तू योगासनं किती करतोयस आणि तुझं वय वाढत गेलं तरी तुला तू योगासनं करू शकशील असं तुझं म्हणणं. पण तेवढे तू कदाचित बाकी ज्यांचा तू आता डेड लिफ्ट करत असशील किंवा स्कॉट्स मारशील 180-90 किलोचे, तर तू ते करू शकणार नाहीस पुढे जाऊन. व्यायाम एक भाग झाला, त्यावरनं एकंदरीत आयुष्यात आपण पुढे जसजसं वय वाढत तसतसं वयाला शोभेल असं वर्तन आपलं असायला हवं. एक जॉर्डन पीटरसनचा व्हिडिओ पाहिला होता, ज्याच्यामध्ये तो तिकडे फ्रॅटर्निटी संस्कृती वगैरे आहे. आता त्याच्यात नेमकं काय प्रकार चालतात माहीत नाही. आपण हॉलिवूडचे सिनेमे बघतो त्यात तर बघतो ते नुसतं धुमाकूळ असतो. पण त्यात त्याने फ्रॅट पार्टीमध्ये 20 वर्षाची मुलं असतात, तोवर ठीक आहे. तू 25 वर्षाचा झालास आणि तू फ्रॅट पार्टीमध्ये असं तरी सुद्धा ठीक आहे. 30 वर्षाचा असताना जर त्या फ्रॅट पार्टीमध्ये असशील तर आधीच नजरा वळायला सुरुवात होते की अरे हा एवढा 30 वर्षाचा असून इथे आहे, ठीक आहे. पण कोणी काय एवढं म्हणत नाही. तू जर 40 वर्षाचा असताना सुद्धा तू तिथेच असशील तर मग फारच लोक असे तुझ्याकडे हा कोण आहे विचित्र माणूस असं बघायला लागतात. आणि 50 वर्षाचा असताना सुद्धा तू असशील, कारण असे नमुने असतात की ज्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं अरे अभिमन्यू जवानू वगैरे वगैरे, आणि तसेच राहायलाचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात मग त्यांचं आयुष्य एकदम विचित्र असतं. तर आपल्या वयाला शोभेल असं आपण वागायला हवं. याचा अर्थ असा नाही की आपण स्वीकार करायचा की हां आता तर मी म्हातारा झालो वगैरे. मनाने आपण तरुण राहू शकतो, पण मनाने तरुण आणि शरीराने सुद्धा तरुण राहण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. स्वतःच्या शरीराला 20व्या वर्षी आपण जो त्रास देऊ शकत होतो तोच 40व्या वर्षी देऊ शकू असं नाही होत. त्याउलट तू आता व्यायामाचं उदाहरण दिलंस, जे चांगलं उदाहरण होतं, जे
20व्या वर्षी जेवढ्या उड्या मारू शकत होतो, जेवढ्या कसरती करू शकत होतो, आत्तासुद्धा 30-32व्या वर्षी सगळं त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचं कारण कदाचित आपला आळसही असू शकतो. असं नाही आहे की त्या सगळ्या मर्यादा आपल्यावर काळामुळेच आलेल्या आहेत. आपणच कदाचित आपल्याच आळशीपणामुळे त्या अंगावर आलेल्या असू शकतात ती दुखणी. पण हे तर खरं आहे की म्हणजे आता खेळाडूसुद्धा 30मध्ये असताना सगळे निवृत्त व्हायला सुरुवात होते. आणि आपले ते होत नाहीत बघ खूपदा. मग लोक बडबडतात, मग लोक सेवा करतात की कधी होणार रिटायर. पण मग तेच आहे, म्हणजे थोडक्यात शरीरात बदल होत जातात आणि वयानुसार आपण ते बदल स्वीकारायला हवेत. त्यामुळे स्वतःला जपायचा प्रयत्न केला तरी सुद्धा करून करून किती करणार, अतिरेक करू नको. आणि ठीक आहे, स्वतःला शरीराला जपायचा प्रयत्न करतोय, पण तेच डोक्यात घेऊन बसू नको. आयुष्य जगत राहा. मग तू जसं म्हणालास अतिरेक करू नको. अतिरेक करू असा अर्थ घ्यायला नको की अरे रामदास स्वामी सांगतात की शरीर जपून काय फायदा नाही, असं तर ते म्हणतच नाहीत. पण मग म्हणजे मुद्दा हाच आहे की शरीर जपायचं तर कशासाठी जपायचं ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पैसा कमावण्यासारखं आहे की पैसा कमवायचा तर का कधीतरी खर्च करायचा आहे आणि मजा करायची आहे म्हणून. नुसता पैसा 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 तोच ध्यास मनात राहिला तर मग अरे पण एवढा कमावला पैसा, त्याचं करायचं काय पुढे. बरोबर, हे तर झालं पाहिजे त्याचं काहीतरी. जसं अलेक्झांडरचं झालं बग की राज्य मला सगळीकडे राज्य करायचंय, जिंकत गेला, जिंकायचंय पण राज्य कुठे केलं, राज्यच केलं नाही, मेला तो लवकर. तर ते तसं होत जातं की नुसतं अमुक एक गोष्ट करायची आहे, ती का करायची त्याचा विचार नाही आणि फक्त करत जायची. बरोबर. तर तसं नको की शरीर फक्त जपायचंय का, आयुष्य जगण्यासाठी चांगलं. आणि तिथे सांगतात रामदास स्वामी की आपण एक ना दिवस मरणार आहोत, हां जपून. मग हा एक अर्थ त्याचा झाला. दुसरा अर्थ, आता मी पैशाचं उदाहरण घेतलं तसंच की शरीर हे उदाहरणापुरतं दिलेलं आहे की शरीरसुद्धा आपल्याकडच्या ज्या काही कुठल्या वस्तू असतात, आपल्या आजूबाजूची माणसं असतात, त्या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी आपल्यापासून हिरावून घेतल्या जातील. काळ त्या हिरावून घेईल. वस्तूची झीज होते, माणसाची पण झीज होते, परिस्थिती बदलते. आपण इथे बसल्या असल्या आपण म्हणतो अरे आपलं गाव बदलला, शहर बदललं. बरोबर. तर हे होत राहतं. आणि देह म्हणजे शरीरसुद्धा त्याला, आपलं शरीरसुद्धा अपवाद नाही आहे. आणि म्हणून फक्त ते एक उदाहरणादाखल आहे की परिस्थिती बदलत जाणार आहे, ती स्वीकारायची मनाची तयारी ठेव. स्वतःला असं धरून ठेवू नकोस एकाच कुठल्या तरी काळाच्या क्षणात, कुठल्या तरी एका क्षणात अडकून राहू नकोस. असा त्यातनं अर्थ अभिप्रेत असू शकतो की हे सगळं बदलत राहते. जसं हू मूड माय चीजमध्ये बघ की एखादी गोष्ट बदलते तर आपल्याला एकदम लागतं की अरे असं कसं झालं. आणि मग पुढे सांगतात की रामाची भक्ती कर. बरोबर की पुढे रे मना भक्ती या राघवाची, आणि मग पुढे अंतरी सोडी चिंता भावाची. आता रामाची भक्ती सांगितली तर रामाची भक्ती म्हणजे खरोखर त्यात रामाची भक्ती कर असंच अक्षरशः भक्ती कर असा अर्थ, तो शब्दार्थ, तो अर्थ असू शकतो. बरोबर, तोच असेल कदाचित. कारण बरेच लोक बघ नुसतं कुठला तरी एक देव निवडला आणि त्याच्या नावाचा जप करत बसले, त्यानेच खूप शांतता मिळते अनेकांना. तर आपण कधीतरी मरू शकतो ह्याचा विचार किंवा त्याची चिंता करत बसण्यापेक्षा बाबा रामाचा जप करून जर डोकं माझं शांत होत असेल तर का नाही, काय हरकत आहे. आणि दुसरं एक कारण असं असू शकतं की रामाची भक्ती म्हणजे ठीक आहे, रामाची भक्ती करायची, पण त्याचासुद्धा अर्थ काय. की मी आधी म्हणालो तसं रामनामाचा जप करत बसायचं की रामाचं उदाहरण घ्यायचं आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं की हां ठीक आहे. म्हणजे जसं आपण आधीच डिस्कस केलं होतं की आपण त्याच्यासारखं व्हायला बघायचं, प्रयत्न करायचा. आणि मग त्यात मग तो आविर्भाव जर आपल्याला विकसित करायचा असेल आपल्यामध्ये, तर आपल्याला गोष्टींची आसक्ती सोडून द्यायला हवी. की ठीक आहे, शक्य तितक्या गोष्टींची आसक्ती सोडून द्यायला हवी. म्हणजे ज्या गोष्टी आपल्यासाठी खरोखर आवश्यक आहेत त्या काळात, त्या परिस्थितीत, अर्थातच आपल्याला वाटणार की, कारण तू साधा विचार कर, मी
चालता चालता कधी कधी आपल्या पायाची करंगळी आपटते टेबलाच्या कोपऱ्याला किंवा काय, तेव्हा आपण असं असं काय जे आपण ओरडतो वगैरे. माझा फोन खाली पडला की मी तेवढाच ओरडतो जोरात, अरे कारण आपल्याला फोन म्हणजे जीव की प्राण वाटतो. मग त्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो, कारण त्याच्यावर आपण विसंबून राहतो बऱ्याच गोष्टींसाठी. आणि माझं एक ते तत्व आहे की सारखे सारखे फोन बदलायचे नाहीत. एकदा घेतला की 4-5 वर्ष तरी त्याला सडवायचा, कारण तुला परत सगळं बदलत सगळं. पण मला ते असं दर 1-2 वर्षांनी नवीन मॉडेल आलं चला घ्या, ही हाव मला नाही आहे. कारण तुझा वापर नसणार, बरोबर ना. वापर आहे ना, तसं नाही. जेवढा लोक वापर करतात, काही लोकांना खूप असं हे असतं की बघा माझा फोन फास्ट आहे. हां, पण फास्ट आहे म्हणजे बघा माझा फोन फास्ट आहे असं असतं ना. ते तसं असतं. हां, आपल्याला तेवढं नसतं की अरे यार चल ठीक आहे. तेच ना. ते तो शक्य तितका वापरायचा, भरपूर वापरायचा, पार पिळून काढायचा, पण तो शक्य तितकी वर्ष टिकवायचा असं पण ते डोक्यात असतं. पण मग ते त्यामुळे ती एक आसक्ती निर्माण होती की अरे 2च वर्ष झालेत, हां बरोबर, किंवा नवा आहे फोन माझा अजून, कसा काय पडून चालेल, मी खूप जपतो, असं ते होतं. तर ती आसक्ती पडला तर आता पडला, काय करणार. हे लगेच ठीक आहे, ते मोबाईलच्या बाबतीत तर अर्थातच आपण स्वीकारतो. हां, बाकी गोष्टींच्या बाबतीतही आपल्याला ती स्वीकारायची तयारी ठेवायला हवी की अरे काहीतरी मूर्खपणा झाला किंवा कुठला तरी अपघात झाला किंवा काही परिस्थिती ओढावली आणि हा बदल घडून आला, चांगला असेल म्हणजे हा रामाचा एक गुण झाला की परिस्थिती जशी आहे त्याला स्वीकारायचं. हां, म्हणजे ते वास्तव स्वीकारायचं, असं नाही की आपण बदलायचा प्रयत्न नाही करायचा. पण हे आहे ओके ओके, हां चला पुढे चला, आता काय, आता पुढे काय करू. बरोबर. हां, मग तू जसं की काय म्हणतात भूतकाळाचा विचार करत बसायचा नाही की अरे यार कुतत बसायचं. हां, म्हणजे कुंतत बसायचं नाही, पश्चात्ताप नाही करायचा. बरोबर. आणि कारण काय होतं की या अशा गोष्टी जर मग त्यांचा आपल्या मनावर ताण येतो. आपण गाडी घेतली, गाडी घेण्याला आपण पांढरा हत्ती म्हणतो की अरे गाडी म्हणजे पांढरा हत्ती आहे, चालवत तर काय नाही, नुसते पार्किंग स्टेल्टमध्ये पडून असते आणि नुसती ती दुरुस्तीवरच तिचा खर्च होत राहतो, घेताना घेऊन ठेवली बाबा, सगळ्यांकडे कार असते, माझ्याकडे पण असायला पाहिजे वगैरे वगैरे, काय जे एअर प्रेशरमध्ये तू जाऊन घेतोस एखादी गोष्ट करतो. आणि मग पण असे पांढरे हत्ती आपण कितीतरी असतात आयुष्यात आपल्या, ज्यांच्याकडे आपण लक्ष देत असू नसू. हां, आपण विचार करतो की अरे घेतलंय एखादी गोष्ट, आपण घेतो म्हणून करत राहूया. हां, जसं मग कधी काळी तू कॅमेरा घेतला असेल तर आता घेतलाय म्हणून फोटो काढत राहतो. सगळे मित्र जातात, मग मला पण जायचंय, मग एवढे पैसे घातले भचकन आणि तो कॅमेरा घेऊन आला. मग काही महिने त्यांच्याबरोबर फिरलो आणि नंतर मग बंद, मग तो कॅमेराला बुरशी लागली, हे ते सगळं झालं. किंवा एखादा सिनेमा सगळे बघून आलेत, मला आधी बघायचा नव्हता पण सगळे त्याच्याविषयीच बोलतायत, मग आता मला जाऊन पाहायला हवा. बरोबर. मग मला काय विशेष आवडला नाही, पण सगळ्यांना आवडला. म्हणजे तुझं असं कधी झालं थिएटरमध्ये की तू एखादा विनोदी चित्रपट बघतोयस जो विनोदी आपला आहे म्हणून त्याचं मार्केटिंग केलं आहे आणि तुला हसायला खरं तर येत नसतं, किंवा तुला तो असा विनोद एवढा काय खास आहे असं वाटत नसतं, पण सगळे हसत असतात तर असं, पण जरासं तेवढ्यापुरतं तू हसलायस. असं झालं नाही आहे, पण ठीक आहे. मला वेलकम बघताना झालं होतं असं थिएटरमध्ये. अच्छा, पण कधी कधी होतं लोकांचं की बस हसतंय. तू मला मागे एकदा म्हणालेलं असं वाटतं, कदाचित आपल्या याच्यावर चर्चा झालेली की मला प्रश्न पडलेला की अरे पैसे भरून कोण बघायला जातं म्हणजे विनोदी कार्यक्रम. म्हणजे मूवीज नाही बोलत आहे मी, स्टँडअप कॉमेडी वगैरे असतात ना, कारण त्यांचं तिकीट महाग असतात खूप. कारण तू एक सिनेमा बघायला गेलास तर त्याचं तिकीट 200-300 रुपये असेल, आता भरपूर असतं. पण तरी रे, कारण हे स्टँडअप कॉमेडीचे रेट 1000, 2000, 3000 वगैरे असे तिकीट असतात. म्हणून मी विचारलेलं तुला रे कोण जातं, कारण आपण मित्रांमध्ये एवढी थट्टा मस्करी करत असतो की तेवढं पुरतं आपलं पुरतं. एवढं पुरेसं असतं ते. तर मग तेव्हा तू म्हणाले असं वाटतं की यार लोकांना हसायला जायचं असतं, म्हणजे समोरचा काही बोलला तरी ते हसू येणारच असतं, कारण बाकीचे हसत असतात. कारण त्यांनी स्वतःला त्या वातावरणात, त्यांनी मनाचं प्रिपरेशनच तसं केलं असतं की इथे जाऊन हसायचं आहे. मग त्यामुळे ते थिएटरमध्ये पण होत असणार की भले मला त्या जोकवरती हसायला येत नाही पण बाकी हसतात. चल ते तसं होतं की इथे मी हसायला आलोय तर मी हसून घेणार हवं तितकं. तसं होतं तसं, पण मग ते बाकी ठिकाणी पण होतं. लोक आता सोशल मीडियावर टाकतात, सगळ्यांचं सोशल मीडियावर अकाउंट आहे, सगळे माझ्या मागे लागतात की अरे ये इंस्टाग्रामवर ये, तुला काही पाठवता येत नाही. तर मी आलो. तसं माझं ते फेसबुकवरती झालेलं की माझ्या मित्रानेच माझ्या फेसबुकचं अकाउंट बनवलं तेव्हा.
कारण बोलायचं अरे बाबा हा गेम आहे, हा तुला काय करता येत नाही, हे नाही ते नाही. म्हटलं काय करतोय ते कर. पण ते पिअर प्रेशर नव्हतं की आपण त्याच्यामुळे नंतर सवय लागली त्या गोष्टीची. ते तसंच होतं की लोक शिव्या घालतात आणि आपण त्याला बळी पडून अच्छा बरं ठीक आहे येतो. जेव्हा आपण ठरवतो की नाही म्हणजे नाही, की तू काय तुला मेसेज पाठवायचे नाही आले मला तुझे फॉरवर्ड 4-5 व्हिडिओ आठवड्याचे तरी काय मला फरक नाही पडत. काय महत्त्वाचं बोलायचं तर माझा नंबर आहे तुझ्याकडे, कॉल कर. बरोबर, तोच मुद्दा येतो. आणि आपल्याला हेच असतं की समोरच्याने फोन करावा. कधी बघ आपल्याला वाढदिवसाला लोक मेसेज करतात, पण फोन केला तर आपल्याला अप्रूव्ह असतं की वेळ काढून याने मला फोन केला. मेसेज काय तू कॉपी पेस्ट करून टाकून देतोस. तो पण मागच्या वर्षीचा सेम तसा तसा नाही किंवा ग्रुपमध्ये असेल तर दुसऱ्याने फक्त ते इमोजी बदलायचे थोडेसे. तर ते तसं होत राहतं. आणि म्हणून मग आपण लक्षात घ्यायला हवं की आपण आपलं प्राधान्य ठरवायला हवं की नेमकं खरोखर कुठल्या गोष्टींची गरज आपल्याला आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्याला फक्त त्या क्षणात पुरत्या अशा हव्याशा वाटत असतात पण प्रत्यक्षात गरज नसते. म्हणजे जर आपण शांत बसून विचार केला की खरोखर ही वस्तू मला हवी आहे का, बरोबर, त्याची काही गरज नसते. आणि तू कोणत्या गोष्टीला एखाद्या प्रायोरिटी देतोयस. कारण आपल्याला बहुतेक वेळा असं होतं की मला सगळंच हवं आहे. म्हणजे प्रत्येकाला असतं की ह्याची कमी आहे, त्याची कमी आहे, ही गोष्ट नाही आहे माझ्याकडे. पण जसं तू म्हणालास की जर तू शांतपणे बसून विचार करतोयस तर तुझ्या गोष्टी लक्षात येते की अरे ह्या गोष्टी नको आहेत, गरजेच्या नाहीत. जसं आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामचं उदाहरण दिलं तर शांतपणे बसल्यावर कळतं, विचार केल्यावर की अरे यार ही जरी नसेल माझ्या फोनमध्ये तरी मला काही एवढा फरक नाही पडते, माझ्या आयुष्यात काय बदल नाही होते, उलट माझा वेळ वाचतोय, शांत राहते डोकं. ह्याचा मी एक बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकलं होतं की सोमवारी सगळ्यात जास्त ऑनलाईन खरेदी होते. कारण टेन्शनमुळे सोमवारी सगळ्यांचा मूड खराब असतो. ऑफिसला जायला, मला ऑफिसला जावं लागलं, मला कामावर यावं लागलं. तर मग ते स्वतःला मूड सुधारण्यासाठी काहीतरी बक्षीस किंवा जरा बरं वाटावं म्हणून म्हणजे लोक चॉकलेट खातात ना. लहान मुलं चॉकलेट खातात, लहान मुलं नाही मोठे लोक पण अजूनही चॉकलेट खातात ना, जरा काहीतरी गोड खातात. म्हणजे ते स्ट्रेस वाढला की गोड खावं असं वाटतं, त्याने कमी नाही होत. तो वाढतच राहतो. त्याने फक्त वाटतं का की त्याने तेवढ्या पुरतं बरं वाटतं, पण प्रत्यक्षात ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं कारण त्या गोड पचवणं कठीण असतं. असं बरोबर, तो एक भाग. तो आपला विषय म्हणजे आपला प्रांत नाही तो खरा अधिकारवाणीने बोलण्यासारखा. पण म्हणजे हेच की कुठलं तरी निमित्त पुरतं की अरे कंटाळा आलाय, सोमवार आहे यार, काम करा असं नाही वाटत, तर लगेच आपण त्याला त्याचे गुलाम होतो त्या भावनेचे की नाही मला अजिबात मी सहन करणार नाही, मला कंटाळा आलेला. ते नाही होता का मग तू स्ट्रेस रिलीज करायला तुझं खरेदी करत सुटतोस असं. मग तेव्हा जर फक्त स्वतःला शांत बसवून मला खरंच गरज आहे का हे सगळं विकत घेण्याची, तेव्हा आपण स्वतःला थांबवू शकतो. आणि थोडक्यात आत्ता मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीला साजेसा अनुभव जो काही येत असेल त्याचा मी आनंद घ्यायला हवा. मी जर आत्ता हिवाळ्यात जर मी रडत राहिलो की यार मला आंबा खायचा आहे, मला हापूस आंबा खायचा आहे, मला रत्नागिरीचा किंवा देवगडचा हापूस आंबा खायचा आहे, आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताचा आत्ता खायचा आहे, तर नाही मिळणार चांगला, बरोबर. मग उन्हाळा येईपर्यंत थांबावं लागेल. पण मग यार कधी येतोय उन्हाळा म्हणून जर मी रडत राहिलो तर मी हिवाळ्याची मजा घ्यायला विसरून जाईन. हिवाळ्यात चांगले फळं मिळतात ना बाकीची, ती खा ना. बरोबर, मग तू आता ज्या स्थितीत आहेस तू एन्जॉय कर, मुवमेंट एन्जॉय कर. काम करतोयस तर काम कर, त्याच्याकडेच लक्ष दे, कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ. पण म्हणजे त्या क्षणाचा आनंद घ्यायचा म्हणजे कसा घ्यायचा की आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीचं वास्तव स्वीकारून त्यातल्या त्यात मला काय मजा करता येऊ शकते ती मी करू शकतो. ते करता येण्यासाठी ते मला या श्लोकातनं अभिप्रेत आहे थोडंफार असं वाटतं. हे ना मी आता ह्याचे पुढचे पण जे श्लोक आहेत ना ह्याचा एक मी विचार करत होतो की आपण जेव्हा गेम खेळतो ना तेव्हा आपल्याला
मजा येत असते. भले ते कठीण असतील तरी तुला मजा येते. जरी तू हरलास तरी तू पुन्हा प्रयत्न करतोस. तू खेळायचास मारिओ किंवा कोणते ते काय होतं तो आला, प्ले स्टेशन नव्हते तेव्हा ते रोड रॅश. हां, म्हणजे रोड रॅश एक झाला किंवा अच्छा तू व्हिडिओ गेम्स हां व्हिडिओ गेम्समध्ये तू हरायचास पण हो मारिओ आणि तो कॉन्ट्रा. हां कॉन्ट्रा, मारिओ किंवा अजून निंजा टर्टल वगैरे असे गेम होते. तर तू हरायचास पण तू पुन्हा प्रयत्न करायचास. तर हे तेच आहे की आपण आयुष्याला पण तू असं गेम समजून एक एक टास्क दिलेस की हा पण एक टास्क आहे तुझा कॅम्पेन, तर तुला ते मजा येईल करण्यामध्ये. पण कारण मुलं गेमने पटकन शिकतात. एखाद्या खेळामार्फत जर तू एखादी गोष्ट शिकवली, म्हणजे खेळातनं गणित सुद्धा व्यवस्थित शिकवता येऊ शकतं चांगलं. आता मला असंच आवडतं म्हणून ठीक आहे, पण बऱ्याच जणांना नाही आवडत. तुला नाही आवडत ना गणित? ओके, असं आवडतं पण दोन्ही नाही मध्येच आहे की ओके. हां, पण मग ते जर त्याची जम्मत करून सांगितलं की अरे हा बॉल मी तुझ्याकडे फेकला, हा बॉल त्याच्याकडे फेकलास, आता कोणाकडे किती बॉल गेले किंवा काहीतरी ते खेळाशी त्याचा संबंध जोडला तर कुठलाही विषय जास्त चांगला वाटू शकतो. तसंच आहे की आपलं आयुष्याला तसंच. हां, असं आयुष्याला आपण लागू करू शकतो की अरे आज मी या 4 गोष्टी करून दाखवणार असं काहीतरी करू शकतो आपण. मध्ये एक ॲप होतं बघ, त्या ॲपमध्ये काय होतं की तू पैसे भरायचेस आणि तू चालायचंस किंवा धावायचंस आणि तू चालून झालं की ते तुला घरी मेडल पाठवायचे. पैशाचं काय? पैसे ते घेणार, तुला मेडल मिळणार. पण मुद्दा काय येतोय, मुद्दा काय माझा की मेडलसाठी नाही, पण ते मेडल मिळते म्हणून लोक चालायला लागली किंवा धावायला लागली. अच्छा, म्हणजे त्यांचं काही ते गेमिफिकेशन केलं ना, काहीतरी पाठीवर थाप हवी म्हणून. हां लोक बोल. आणि ते चाललं ते ॲप, म्हणजे बऱ्यापैकी कमवते ते पैसे. पण मुद्दा काय की ते लोकांना चांगल्या गोष्टी करायला लावते. आणि जो माणूस आता समज आळशी आहे, त्याला स्वतःहून नाही वाटत आहे चालावं असं, पण त्याला गेमिफाय केले त्या गोष्टीला. गेमिफिकेशन बोलतात ना त्याला, की तू चालण्याला पण गेमिफिकेशनमध्ये आणलंस की मी एवढं चाललो 1 किलोमीटर 2 किलोमीटर तर मला तसे मेडल मिळतात की मी महिन्याला 10,000 किलोमीटर चाललो. तर जो माणूस नॉर्मली ते करणार नाही तो त्या गेममुळे करायला लागला. ते खरं आहे. म्हणजे तसे मला बऱ्याचदा वाटतं की असे व्यायाम प्रकार किंवा वेगवेगळे रुटीन स्वतःला पॉईंट्स द्यावे रोज. तसं की मी ठरवलेल्या गोष्टी केल्या तर मला त्या गोष्टीसाठी 5-5 पॉईंट्स, केले नाही, काही केलं नाही तर -5. बरोबर. तसं करून पाहिलं पण ते तेवढं मग ती वही सगळी जपावी लागते, मग त्याचा कंटाळा वेगळा होतो. असं होतं माझं. तोही मुद्दा येतो, म्हणून ते लोक पैशावरून मेडल मारतात. हां, तो हिशेब कोणीतरी दुसरा करतो आपल्यासाठी, तेव्हा ते आपण पण त्याच्यावर असं होता कामा नाही. खरं तर ते तू स्वतःला जर केलंस तर चांगलं आहे ना. जसं तू म्हणालास तू वही जपून 5-5 पॉईंट देत बसलास. करू तेव्हा करू. तू असं केलंयस गेमिफिकेशन? नाही, मी केलं नाही. मी विचार केला हा श्लोक वाचून पुढचे सगळे की असं करून बघायला हवं. काय प्रयोग सुचतोय मग तुला? असं तू वहीपेक्षा एक्सेल मला वाटतं तू नीट जपू शकतोस. कारण एक्सेलमध्ये जपता येईल. कारण तुझं पटकन ते सगळं त्याची बेरीज वजाबाकी जे काय ते आपणून होईल त्याची. आपण आधी टू डू लिस्ट करत होतो, तर त्या टू डू लिस्टला जर आपण पॉईंट्स ठेवले की या गोष्टीला, आणि मग तू वेटेज पण देऊ शकतोस. पण त्यात काय होईल माहिती आहे, उगाच नको ते कॉलम ॲड करून ठेवेन पर्सेंटेज आणि ग्राफ बीफ किंवा असं काहीतरी. कारण एक्सेलमध्ये पण खेळायला आवडतं ना आपल्याला. कर की, उलट तुला चांगलं आहे ना, उलट आपल्याला ह्याचा पण फायदा पाळेन की नाही माहिती नाही. एक्सेलमध्ये जास्त मस्ती करत असेल. आता मी लहानपणी शाळेत असताना मी ब्लॉगरवर लेखन करायचं म्हणून ब्लॉग चालू करायचो. लेखन कमी करायचो आणि रोज टेम्पलेटा बदलत बसायचो. तसं नको व्हायला. नाही, आता करून बघायला हरकत नाही, प्रयोग गोष्ट करायला अशी हरकत की नाही. आपण आता आपल्या चॅनलसाठी पण समोर लिहून वाचतोय, बरोबर. लिहून वाचतो की आपण PPT बनवायचं ठरवलंय, तर ते त्याच्यातही आपल्याला फायदा होईल. जर आपण एक्सेलशी जास्त खेळायला लागलो तर ते आपण इथे वापरू शकू. इथे पण आपण चिकार खेळलोच आहोत असं म्हटलं तर. इतक्यांदा आपण सेट बेट बदलले आम्ही. आणि आपल्याला लक्षात नाही किती प्रकारचे सेट झाले. आणि इतक्या म्हणजे शिवाय एक काहीतरी ठेवा यार वगैरे. बरोबर. पण चालू आहे.
म्हणून आपल्याला मजा पण येते की असे आपण चाळे करतोय थोडेफार म्हणून. हां, आणि आपण आधी तेच ठरवलं ना की जर आपल्याला एखादी गोष्ट आवडते आहे तरच आपण ती करत राहू सतत. आपण जर याला काम म्हणून बघितलं तर मग तेच लोक सोमवाराला म्हणून जे काय करतात. हो. हां, आता शनिवारी दोघं पण आपण धावत येऊन बसतोय करायला, पण तेच जर आपण बघितलं अरे अजून एक काम आहे यारशी हे करायचंय, मग ते आपल्याला तेवढं मनापासून आपण करणार नाही. खरं आहे. ह्याला पॉडकास्टला पण आपण एक पॉईंट ठेवले पाहिजे की आठवड्याला हे केलं. पण मला पॉडकास्ट फक्त आपण पॉडकास्ट करतो त्यातच एवढी मजा येते की मला त्याला पॉईंट ठेवायची गरज वाटत नाही. जरा गेमिफिकेशन तू केलंस पूर्ण, मी म्हणतो पूर्ण आयुष्याला आपण जर करायला बघितलं गेम म्हणून तर तू करू शकतोस. करू शकतो. पुढच्या श्लोकाकडे वळूया. हां, तुला बोलायचं होतं आधीच्या श्लोकावर काही? नाही, आधीच्या श्लोकावरचे मला वाटतं एक म्हणजे त्याचा जर सारांश सांगायचा झाला तर कुठल्याही आयुष्यातल्या कुठल्याही पैलूला फार मनावर घ्यायचं नाही, म्हणजे अतिरेक करायचा नाही कोणत्याही गोष्टीचा, आणि त्याची आसक्ती ठेवायची नाही. एवढं लक्षात ठेवायचं की गोष्टी बदलत राहणार आहेत. गृहीत धरून चालायचं नाही की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली जी आपली आहे, आपल्याला वाटते आहे ती तशीच्या तशी राहील. तेन त्यक्तेन भुंजिथा आपण ईशावास्य त्याच्यात तेच सांगितलेलं आहे की त्याचा त्याग केला किती मिळते. आपण जे गेल्या श्लोकात आपण चर्चा केली होती ते वाटतं मला यावर. तुला यावर काही मांडायचं आहे पहिल्या 26व्या श्लोकावर? तोच अर्थ आहे जे तू म्हणालास जवळपास. ठीक आहे, मग 27वा श्लोक वाचूया. तू वाचतोस? भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकास सांडी. धाकासी सांडी आहे. हां, परत म्हणतो. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. हेच आता जे डिस्कस केलं ना की जगाला घाबरायचं नाही, धीर धरायचा. तुला म्हणालो मग, म्हणून मी आधी म्हणालो की गेम जे की तू घाबरायचं नाहीस, तुला माहिती होतं की ते समोर काहीतरी होणार आहे, पण तू धीर धरून पुढे जायचास, परत खेळायचास, परत प्रयत्न करायचास. भले तू त्याच्यात 3च लाईफ असायचे, आणि बघ आधीच्या गेम्समध्ये कसं असायचं, सेव्ह व्हायचं नाही कुठे मध्ये. हां, त्याच्यात 3च लाईफ मिळायची. हां, तू जर हरलास तर तुला परत पहिल्यापासून सुरू करावं लागायचं. मग तेच आहे की इथे पण आपण गोष्टींना घाबरत राहतो. एक मुद्दा होता, आधी आपण जंगलात जायचो, साप बघितला की घाबरायचो, पण जसे हे आपले मित्र बनले झुओलॉजिस्ट तर आपल्याला त्यांच्यामुळे कळायला लागलं की सगळे कोणत्या जाती, सगळे साप विषारी नसतात. 4-5 जाती आहेत, त्यातही साप येऊन आपल्याला चावत नाही. मग जसं जसं आपलं त्याच्याबद्दलचं ज्ञान वाढत गेलं तशी आपली भीती कमी होत गेली. बरोबर. इथेही मला एक तसं वाटतं की तू त्या गोष्टीला घाबरतो ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती कमी असते. अज्ञान दूर केलं की एक, आता मी सांख्यकारिका वाचतोय आणि खूप हळूहळू वाचतोय, म्हणजे एकेका श्लोकाचा काही दिवस विचार करत वगैरे. तर त्यांचा मुख्य दावा हाच आहे, म्हणजे सांख्य तत्वज्ञानाचा दावा मुख्य हाच आहे की दुःख अज्ञानामुळे आपण दुःखी असतो. ज्ञानाची प्राप्ती झाली की दुःख दूर होतं, आणि दुःख दूर करण्याचे जे इतर मार्ग आहेत, म्हणजे जो सगळ्यात जे सोपे मार्ग आहेत ते तेवढे प्रभावी नाही आहेत, कारण म्हणजे हे सगळे असे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचे, दारू, सिगरेट किंवा गोड पदार्थ खाणं. आपण अगदी दारू सिगरेटचेच विषय म्हणजे तू. हां, पण काही साधं चटरपटर खायचं किंवा टी व्ही बघत बसायचा आणि स्क्रीनकडे लक्ष ठेवायचं पूर्ण वेळ, स्वतःचं डोकं बधीर करायचं, दुःख घालवण्यासाठीचे साधे सोपे मार्ग. पण ते तात्कालिक मार्ग असतात, तात्पुरते मार्ग असतात, ते टिकून राहत नाही. दुःख परत येतं, खरोखर जात नाही. एकतर नुसतं फक्त आपलं डोकं बधीर होतं, आणि एक वेळ गेलं समजा तसं करून सुद्धा तरी ते दुःख परत येतं. आणि मग दुसऱ्या श्लोकात म्हटलेलं आहे की दुसऱ्या श्लोकात यज्ञाबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे वैदिक यज्ञांबद्दल सांगितलेलं आहे, पण त्याचा मी थोडा वेगळा अर्थ घेतला की यज्ञ म्हणजे नाही तरी यज्ञ म्हणजे त्याग. हां, तर मग आपण काम करून आपला त्याग कोणता करायचा ते ठरवतो, की मी अमुक एका गोष्टीवर माझं लक्ष केंद्रित करणार आहे. याचा अर्थ
माझ्या डोक्यात जेवढे पर्याय होते ते बाकी सगळे मी सोडून दिले, त्यांचा मी त्याग केला आणि मी एक गोष्ट पकडली. तर असं करून माझं दुःख दूर होईल का? तर काही अंशी होईल, पण पूर्णच्या पूर्ण होणार नाही. म्हणजे शुद्ध सुख मला मिळेल असं नाही, कारण माझ्या डोक्यात एक ती खंत असेल की मी बाकी गोष्टींचा मी त्याग केला आणि जे मी करतोय ते काम सुद्धा व्यवस्थित व्हायला हवं. ते झालं तर चांगली गोष्ट आहे, पण ते नाही झालं तर मग त्याचीही खंत राहील आणि त्यातून मला फलप्राप्ती झाली नाही तर त्याचीही खंत राहील. बरोबर. तर मग दुःख दूर कसं करायचं? अज्ञान दूर केल्याने दुःख दूर होतं, म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे दुःख दूर होतं, असं ते त्या सांख्य तत्वज्ञानात सांगितलेलं आहे. अच्छा, मग आता इथे भीती आहे की घाबरतोयस कशाला? हा, म्हणजे आपण ज्याची आपल्याला कल्पना नाही त्याला आपण घाबरतोय. मग तो अनुभव घ्यायला आपण बाहेर पडलो आपल्या कम्फर्ट झोनच्या, की आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, अनुभवातून होते. बरोबर. आपण जर कधी गेलोच नसतो जंगलामध्ये घाबरून की नको बाबा, एक वेळ चल तू विकिपीडियावर वाचूनही ठेवलेलं असशील की सगळे साप विषारी नसतात, पण तरी तू बघितल्यावर घाबरणार ना तू. तर तो अनुभव घ्यायला हवा आणि आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर. म्हणजे आपण सापाचं एक उदाहरण दिलं, पण अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जसं मी सांगितलं की मागे एकदा की मला प्रेझेंटेशन द्यायला खूप भीती वाटायची, पण जसं मी सतत ते देत राहिलो मग मला एक गोष्ट कळत राहिली की काय करायला पाहिजे, काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, काय सुधारायला पाहिजे. आधी मला वाटायचं की नुसतं उभं राहून ते वाचायचं आहे किंवा पाठ करून जायचं आहे, तर ते सगळं चुकत होतं. पण जसा प्रयत्न करत राहिलो तर ते सुधारत गेलं. हे सुद्धा आपण आता पॉडकास्ट करतोय, व्ह्यूज तर काय फार वाढले नाही आहेत, पण आपली बोलायची शैली आपल्या स्वतःला लक्षात येते की पहिला आपला एपिसोड आपण शूट केलेला त्यात आणि आता आपण येऊन बसतो आणि बोलतो त्यात आपल्या आत्मविश्वासात खूप फरक पडलेला आहे. कारण आता आपल्याला सहज बोलायला जमतं पहिल्या एपिसोडच्या मानाने. आणखीन 50 एपिसोड्स नंतर आपल्याला आणखीन वाटेल की अरे आता मला आणखीन छान जमतंय. तर जेवढा आपण जास्त अनुभव घेत राहतो एखाद्या गोष्टीचा. तू द्रविडचं राहुल द्रविडने उदाहरण दिलं होतं, ते तू सांगत होता. मी तुला सांगतो की त्याला एक कोणतरी स्टार्टअप, त्याचा व्हिडिओ होता इंस्टाग्रामवरती की यूट्यूबवरती, त्याच्यात तो स्टार्टअप कोणतरी एक CEO होता त्या कंपनीचा. अच्छा. तो राहुल द्रविडला विचारत होता की तू काय सांगशील आजच्या पिढीला, संदेश द्यायचा असेल एक तर काय देशील, किंवा जे बाकी लोक स्टार्टअप करायला बघताय तू त्यांना काय सांगशील. तर त्यावर तो म्हणाला होता की जसा हा माणूस खूप अभ्यास करतोय याच्या बिझनेसचा, तसं तुम्हीही अभ्यास करत राहा. कारण जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत राहाल, जसं आपण मगाशी जे म्हणालो की एखादी गोष्ट तुला कळली तर तू घाबरत नाही, तेच तो म्हणाला की तुम्हाला भीती वाटणार नाही त्या गोष्टीची. त्यांचंही तेच असतं की आता आपण क्रिकेट खेळायला गेलो तर आपण घाबरू, तो सीझन बॉल कोण फेकून मारतं आपल्या अंगावरती, कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही त्या गोष्टीची. पण जे क्रिकेट खेळतात ते सतत सराव असतो त्यांचा वर्षानुवर्षांचा. मी अगदी आपले बॉक्सिंगचे पण व्हिडिओ बघतो ना, तर बघताना असं वाटतं की तो खूप सहज असा वागतोय, हे करतोय, असं करतोय, तसं करतोय, इकडे फिरतोय, तिकडे फिरतोय. बघून अच्छा एवढंच करायचं आहे ना, बस मला मार खायचं नाही तर नुसतं चकवत राहायचं आहे. प्रत्यक्षात तिकडे गेल्यावर असं एकदम भांबावायला होतं आणि आपण असं थांबून राहतो आणि धप 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 मार खातो. आणि आपलं नेमकं तेच व्हायचं बघ, आपण जिकडून बुक्का येतो तिकडेच आपण तोंड की वळायला हवं तिकडून, हे लक्षात त्यावेळेला आलं पाहिजे, पण ते सवयीने मार खाऊन 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 लक्षात येईल. कारण आपण घाबरलेलो असतो ना, आपल्या मनात हेच नसतं की आपल्याला आता एकतर आपल्याला आधी काय वाटायचं की आपण रागवलो की चांगलं बॉक्सिंग करू, मारामारी करू. त्याच्या अगदी उलट आहे, जेवढं शांत असणार तेवढं तू डोकं शांत ठेवून चकवू शकतो समोरच्याला. आणि ते वाईट अशासाठी असायचं कारण समोरचा आपलाच मित्र असायचा, त्यामुळे आपल्याला काय राग बी घ्यायचा नाही त्याचा. हा बाबा सांभाळा असं करून आता आपण खेळूया थोडा वेळ असं करून जायचो आणि तो चेपायचा. बरोबर. तर थोडक्यात कम्फर्ट झोनमधनं आपण आपल्या बाहेर पडायला हवं. आणि रामदास स्वामी आपल्याला असं आलेले कुलबाळ वगैरे असं करून सांगत नाही, डायरेक्ट आपल्याला काय भीतोच लंडी आहे नामर्द माणसा, बरोबर, उठ असं करून सांगतायत. म्हणजे फुल जसं आपला मित्र आपली इज्जत काढत असतो. म्हणजे लहान म्हणजे कॉलेजमध्ये असताना वगैरे जर आपण काहीतरी आलतू फालतू गोष्टीवरनं रडत बसलो किंवा काही असं अरे यार काय यार असं झालं यार, तर मग मित्र म्हणजे मैत्रिणींचं एक वेगळं असतं की मैत्रिणी एकमेकांची समजून असं नको 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 वगैरे, मित्र शिव्या घालतात डायरेक्ट काय रडतोस, आणि मग आपल्याला वाटतं की हो रे काय रडतोय मी एवढ्या अशा गोष्टीवर, नाही काय रडण्यासारखी गोष्ट आहे, असं करून मग आपण
उठतो. तर रामदास स्वामी आपल्यासाठी तेच करतायत की घाबरू नकोस, उठ, नवी नवी कर्तव्य अंगावर घे, जबाबदार हो आणि भिड जगाला. बरोबर. तर मागच्या श्लोकातला जो तर्क आहे की आसक्ती बाळगायला नको कुठल्याही गोष्टीची, मध्ये ते फळाबद्दल बोलतो, मग इथे तो फळ आलं का कर्मण्यवाधिकार असते तसं नाही. तसं नाही, म्हणजे आपण मागच्या श्लोकातलं जे सांगत होतो ना मी की आसक्ती बाळगायची नाही कुठल्याही गोष्टीची, सोडून द्यायला हवं. लक्षात ठेवायला हवं की वास्तव बदलत राहतं, बदल हाच चेंज इज द ओनली कॉन्स्टंट वगैरे. तर भले आपल्याला कळलेलं असलं तरी वळायला वेळ लागतो ना. आता खरोखर गोष्टी बदलल्या तर आपला मूड खराब होतो तो होतोच. हां, ते आपण इथे बडबड करूनही बडबडणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात अंगीकारणं कठीण आहे. मग जर तसं होत असेल तर स्वतःला म्हणजे आसक्ती नको आहे, मोहमाया वगैरे बडबडणं ठीक आहे, सोपं आहे. पण आता आहे आसक्ती तर काय करायचं आणि ती कशामुळे? मला भीती वाटते की बाबा गोष्टी माझ्या हातून निसटून जातील, माणसं दुरावतील किंवा जातील, मरतील. तर ती भीती आहे तर काय करू? आणि ही भीती घालवायला मला काय करावं लागेल, तर मला उठून नवे अनुभव घ्यावे लागतील त्या परिस्थिती. निदान आता काही गोष्टींची भीती वाटते त्याचं काय नाही करू शकत आपण, ज्या टाळताच येणार नाही तशा आहेत. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण करूनच पाहिलेल्या नसतात आणि आपल्याला भीती वाटत असते अपयशाची की अरे मी केलं आणि माझी फजिती झाली तर. खूपदा तर हेच असते की लोक काय म्हणतील. हा, लोक काय म्हणतील ते झालंच, पण म्हणजे ते असतं, ते मुख्य असतं. पण आपल्याला सुद्धा स्वतःची भीती अशी वाटत असते की मी करायला, आता आपण आरंभशूर आहोत ना, तर ती भीती वाटत असते की मी करायला घेईन, मी याच्यात पैसे टाकेन, मी यात वेळ देईन, मी असं करेन, मी उत्साहात सुरुवात करेन आणि नंतर मला मजा नाही आली तर, नंतर मी सोडून दिलं तर. आपण म्हणजे मला भीती हे आळसाचं एक विस्तारित रूप वाटतं. कारण भीती म्हणजे काय असतं की आपल्याला अशी शंका असते की आपल्याला नकोसा वाटणारा अनुभव आपल्या अनुभवाला येईल. नकोसा वाटणारा अनुभव म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, वाजवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. मग ते कुठल्याही प्रकारचे असेल, अगदी तुझ्या वाट्याला दुःख आलं तरी ते का नको असतं की मला स्वतःवर ताबा मिळवता यायला हवा माझ्या भावनांवर, आणि मला ते वाटत नसतं की मला ताबा मिळवता येईल, की असं काही झालं तर बापरे, असं काही झालं तर मी कोलमडून पडेन. तर भीती हे आळसाचंच विस्तारित रूप आहे. कारण इथे तुला कंटाळा येतो एखादी गोष्ट परत करण्याचा. तुला वाटतं की अरे तू अपयश आलं तर काय, तू हा विचार नाही करत की मी परत करेन. जे मी मगाशी म्हणालो की तू जेव्हा गेम खेळायचास तेव्हा तू ती गोष्ट परत करायचास, तेव्हा तू विचार नाही करायचास की मी इथे जर अडखळलो, इथे मी पार नाही केली ही लेवल, तर मी परत काय करेन त्या पुढे. उलट तेव्हा असं व्हायचं की मग करूनच राहणार. उलट तेव्हा असं व्हायचं की पटकन जर मी अख्खा गेम जिंकलो तर मग नंतर काय खेळू, त्यापेक्षा मी हरतोय, ठीक आहे काय हरकत नाही, मला आणखीन मजा येते, मी थोडा तरी पुढे सरकतोय, मी थोडा पुढे सरकतोय. हां, जर तू आपल्या आयुष्यात पण हेच लावलंस नियम की ठीक आहे मी अपयश आलं तर मी परत ही करत राहीन. हां, आपल्याला हे लागू होते, कुठे युद्ध वगैरे हे लागू होणार नाही की म्हणजे काही आपल्या पुरतं सांगतोय. काही ठिकाणी आपल्याला पश्चाताप करून किंवा चुका करून चालणार नाही. कोणाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे किंवा पैशाचा कुठे प्रश्न आहे खूपच की करोडो रुपये तू लावतोयस किंवा काय करतोय, अशा त्यावेळी तू हे विचार करू शकणार नाहीस की काय नाही गेले तरी ठीक आहे. पण आपलं होतं असं की आपल्याला आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक संधी आपल्याला तशीच वाटते की ही मी नीट केली नाही तर काय, किंवा मी ही संधी उचलली आणि मग कुठली तरी अशी कोट्यावधी रुपयांची संधी बाजूने निघून गेली तर काय, अख्खं माझं आयुष्य बदलून टाकणारी, आणि हे मी फालतू गोष्टीच्या मागे लागलो, असं नको व्हायला. तर माझा एक मित्र होता, त्याचं असं व्हायचं की इंटरव्ह्यूला तो जायचा नाही. त्याचं व्हायचं की इंटरव्ह्यूला मी गेलो आणि फेल झालो तर काय, मी परीक्षा द्यायचा आणि इंटरव्ह्यूला जायचा नाही. इंटरव्ह्यू असतात ना जॉबसाठी, नोकरीला आलेले कॉलेजमध्ये वगैरे, तर मग त्याच्यानं तू गेला नाही तर तू हमखास सिलेक्ट होणारच नाही.
त्यापेक्षा जा बस, काही बडबड, तुला कळेल काय चुकलं काय नाही, म्हणजे तू काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही ना. बरोबर. हां, मग तोच मुद्दा इथे आला ना, की तू घाबरतोयस आणि त्या भीतीपोटी तुझी संधी येते तिला तू स्वतःच नाकारतोयस. म्हणजे इथे असं होत नाही की समोरच्याने तुला नाकारले, इथे तू स्वतःच स्वतःला नाकारलेस की नाही ते अरे माझी लायकीत नाही, सिलेक्टच होणार नाही मी. आणि मग आपल्याला असं खडबडून जागा करायला रामदास स्वामी शिव्या घालतात. हां, काय घाबरतोय? तो कांट हर्ट मी नावाचं पुस्तक वाचतोय मी सध्या. यू कांट हर्ट मी. यू कांट हर्ट मी का कांट हर्ट मी असं आहे मला वाटतं. यू कांट हर्ट मी असेल तर तो टाकला आहे ना तो. हां, त्याचं वजन जास्त होतं मरीन. हां तेच, मला त्याचं नाव नाही आठवत. तुला लक्षात आहे ना? थांब, एक मिनिट बघूया ना. हां बघूया. तर तो काय करतो, कांट हर्ट मीच आहे नाव, डेव्हिड गॉगिन्स. कसं काय विसरलो मी नाव. काय करतो? तर त्याने सांगितलं की जेव्हा तो असा आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर आलेला जेव्हा त्याला स्वतःची लाज वाटली चिकार, आणि मग त्याने तेव्हापासून रोज आरशासमोर उभं राहून स्वतःला शिव्या घालायला सुरुवात केली की काय करतोयस तू तुझ्या आयुष्यात, तुला कळत नाही का. त्याला पण कोणतरी हे केलं वाटतं, बोलला की तू काय सिलेक्ट होणार नाही मरीनमध्ये. सुरुवातीला जेव्हा तो खूप जाडा होता ना, हां तेव्हा कोणीतरीचा पाण उतारा केलेला. पाण उतारा तर त्याचा सततच व्हायचा, पण तो खरोखर फेल व्हायचा, त्या परीक्षांमध्ये नापास व्हायचा. लेखी परीक्षा असायच्या आधी, त्यात तो नापास व्हायचा. तर त्यामुळे त्याला स्वतःची जाम लाज वाटली, कारण त्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करता येत नव्हतं त्याला. का? कारण त्याने अभ्यासात लक्ष दिलं नाही. म्हणून मग तो स्वतःवर चिडला आणि मग तो आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःला शिव्या घालायला लागला की करायचंच आहे, की तू कसा फालतू माणूस आहेस, तुला अजूनपर्यंत हे कसं काय नाही जमलं. ते मला फारच तापदायक आणि असं म्हणजे जरा टोकाचं उदाहरण वाटतं, कारण त्याचं आयुष्य तोवरचं खूप खडतर होतं. म्हणजे त्या टप्प्यावर यायला त्याने इतके वाईट अनुभव सोसलेले होते की समजू शकतो की त्याच्यासाठी तोच एक मार्ग होता. आपलं आयुष्य त्या मानाने खूप सोपं आहे, साधं आहे. त्यामुळे रोजच्या रोज आपण स्वतःला आरशासमोर उभ्या राहून शिव्या देणं आपल्याला काय ते झेपेल किंवा पटेल. बरं, आता बघ मला ते जे म्हणालस ना, पण निदान अधूनमधून द्यायला हवेत. हे पाण उतारा झाला ना माणसाचा, की तू जे म्हणालास की सतत होत असतो, आपल्या घरचे पण करशील काय करतोय, पण ते मग फरक इथे पडतो की ते तुला कधी लागते आणि तू स्वतःला कधी सांगतोस की बाबा बदल. ती वेळ आयुष्यात आली की माणसाच्या आयुष्यात बदल घडतं असं मला वाटतं. की पाण उतारा. आणि तू अजून एक म्हणालास की तुझा मुद्दा होता की तो अशा टप्प्यावरती आलेला की तो फक्त तीच गोष्ट करू शकत होता. आपण काय करतो खूपदा की आपण आपल्याकडे असं पसरून ठेवले की अरे हे नाही तर ते नाही तर बॅकअप आहेत. म्हणजे लोक म्हणतात की प्लॅन बी हवे, आपल्याकडे खूपच जास्ती प्लॅन आहेत. मग त्यामुळे होतं काय की तुला फरकच पडला नसतो की आणि मग एकाना धड होतं. हां, जरी मी ह्याच्यात अपयशी ठरलो काय नाही चालतंय, माझं आहे ते चालू आहे मुख्य, असं झालंय आपलं. ते आपलं आपण जे मागे डिस्कस केलं कट द रोप्स, जे मावळ्यांनी बंद शिप्स आणि कट द रोप्स, हां, जे मावळ्यांनी उतरून पळून जाऊ नये म्हणून. हां, म्हणून कोणी सूर्याजीने ना, हां सूर्याजीनेच ना कोंढाणा जिंकताना ना. हां, तर आलं माझ्या लक्षात आला मुद्दा. तर तेच आहे की आपण स्वतःला ते पर्याय ठेवतो, हा एक भाग झाला. आणि आपलं आयुष्य तुलनेने सोपं आहे, त्यामुळे आपण स्वतःला कसं काय. एक मिनिट, तुझा मुद्दा लक्षात आला, पण आपण जर बोलतोय तर समोरच्या लक्षात आलं असं नाही. तर सूर्याजी मालुसरेने जर दोरखंड कापले तर मावळ्यांकडे एकच उरली ना, की लढायचंय किंवा मरायचंय, मला पळून नाही जाता येणार, तो पर्याय नाही, एकच ऑप्शन होता. मग मला द्वेषाने लढावंच लागेल. म्हणजे उसना अवसान तर उसना अवसान, पण आणावंच लागेल. असं करावं लागेल. तसं. हां, तू काहीतरी म्हणत होतास पुढे. तसं म्हणजे रोजच्या रोज आरशासमोर उभं राहून शिव्या घालणं बरोबर नाही वाटत मला. पण तसं असलं तरी सुद्धा अधूनमधून आत्मपरीक्षण करून स्वतःवर कठोरपणे स्वतःला निष्ठुरपणे दम भरला पाहिजे की अरे काय चाललंय तुझं, तू ठरवलंयस रोज लवकर उठायचं, मग का नाही उठत आहेस, तू वेळच्या वेळी खायचं ठरवलंयस का नाही खात आहेस, व्यायाम करायचा ठरवलंयस का नाही, जे त्या वेळेला होत नसेल ती. हां, मग इथे आपण आधी पण चर्चा केलेली तोच गोष्ट येते. मोटिवेशन तुझं थोड्याच वेळासाठी असतं की उत्साह, अरे वा करूया. पण जर तू शिस्तबद्ध असशील, तू एक गोष्ट करतच असशील
तर ते जास्त काळ टिकतं. आणि मग जर ते आपण व्यवस्थित टिकवलं, आणि आता इथे त्यांनी रामाचं उदाहरण दिलंय की राम असेल आपल्याबरोबर तर दंडधारी म्हणजे यम सुद्धा तुला काय चिडला तरी काय करू नाही शकणार, कारण राम तुझं रक्षण करेल. तर यम भडकला याचा अर्थ काहीतरी तुझ्यावर मोठं संकट आलं, असा अर्थ आपण घेऊ शकतो ना. म्हणजे इतकं मोठं संकट की अरे बाबा आता काय जीव जातो की काय इथपर्यंत असू शकतं, किंवा कुठलं तरी दुसरं आभाळ कोसळलंय कुठल्या तरी प्रकारचं. आणि तसं जरी तशी परिस्थिती जरी अंगावर आली तरी त्यातून आपण सही सलामत सुटू शकतो, जर आपण रामाला आदर्श मानून जी तत्व अंगीकारलेली असतील ती व्यवस्थित पाळत राहिलो तर. कारण मग एकतर आपण डोकं शांत ठेवून त्यातनं मार्ग काढू शकू, आणि समजा ते नाही जमलं, संकटच इतकं मोठं असेल, तरी जे काय नवीन वास्तव आपल्या वाट्याला आलेलं असेल ते आपल्याला स्वीकारता येईल आणि शांत राहता येईल. पण होतं असं की असं अचानक भलं मोठं संकट आपल्या आयुष्यात येत नाही, निदान कारण सिनेमा नाही आहे आपलं आयुष्य, म्हणजे कधीतरी येऊ शकतं ते हळूहळू हळूहळू पाहिलं होतं, थोडं होतं. मला म्हणजे मी शिकवणीला जायचो ना शाळेत असताना, तेव्हा मॅडम, मी आळशी होतो त्यामुळे मला म्हणायचा की कौस्तुभ तू एक दिवस तोंडावर आपटशील जोरात, आणि तेव्हा तुला जाग येईल. आणि तू वाट बघतोस का ते आपटायची? नाही, माझं झालं असं, मी जोरात नाही आपटलो. मी असं जरा 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 असं माझं वय वाढत गेलं तसं आपटत गेलो, आणि मला लक्षात नाही आलं. म्हणजे ते त्या उकळत्या पाण्यात बसलेल्या बेडकासारखं तशी स्थिती आहे आपली, आणि ते आपल्या आळसामुळे होतं. ते सगळ्यात मोठं संकट आहे आपलं की, आणि मग ते आळसाचं रूपांतर भीतीमध्ये होतं, आणि मग भीतीमुळे आणखीन आळस येतो, आणि ते चक्र चालू राहतं. बरोबर, रिलेट करू शकतो, ही एक गोष्ट आपण रिलेट करू शकतो. एक नियम जो खूप जर आपण अंगीकारला तर खूपच चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो, आणि मी काही बाबतीत तो अंगीकारला आहे, पण काही बाबतीत अजूनही मला जमत नाही, की आपल्यासमोर येणारी अडचण ही अडचण नसून ते फक्त काम आहे. आपण हे खूपदा चर्चेमध्ये कारण काम म्हटलं की ते करावंच लागतं, आणि कामाची व्याख्या काय, जे आवडत नसूनही करावं लागतं ते काम. मग पण करावं तर लागतं. मग करायचं एकदा असं म्हटलं की मग, कारण अडचण म्हटलं की आपण थांबतो, आपण थबकतो, आणि काम म्हटलं की उरकून टाकायचं आहे आणि पुढे सरकायचं आहे, अशी मानसिकता होते. तर ते जर आपण अंगीकारू शकलो पूर्णपणे, तर मग या श्लोकावरची आपली ही बडबड आणि चर्चा सगळी वसूल होईल, सार्थकी लागेल. किंवा जसं मी म्हणालो की तू गेममधली एक लेवल ठरवली की एकतर गेम आहे तुझं आयुष्य, आणि तुझा एक तू त्याच्या आणखीन एक लेवल वरती गेलास, कारण वरच्या लेवलचा बॉस आला, तू कामात पण मजा शोधतोयस, असं झालं तुझं. पण मी अजून अडचणीला काम कसं मानायचं यात माझी धडपड चालू आहे. काही विषयात ते जमतं, पण सगळ्यात बाबतीत जमत नाही. म्हणजे आता माझं ऑफिसचं जे काम आहे ते आधी मला वाटायचं अरे काय, पण नंतर जेव्हा असा विचार केला की अरे मी एवढं करू शकलो, म्हणजे मी जे काय काम आहे तर मी एवढं सगळं एवढ्या कमी वेळात जर मी करू शकतोय तर वा, असं नंतर जी फिलिंग येते ना तुला, मग या गोष्टीमुळे तुझा आत्मविश्वास वाढत जातो, की तुला एक कळतं की बाबा रे मी एखादी गोष्ट करू शकतो आणि मी पुन्हा करू शकेन. आणि जर मी एवढं केलंय तर तुला भविष्यात कोणती जर छोटी गोष्ट आली तर तेव्हा अरे मी आधी एवढं केलं एखादी गोष्ट काम, तर मी हे तर काहीच नाही आहे. पुढच्या श्लोकाकडे वळूया. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, जनावाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. दीनानाथ म्हणजे दीनदुबळ्यांचा नाथ. तो राम धनुर्धारी आहे. कोदंड म्हणजे धनुष्य धरून उभा आहे तो. याचा अर्थ त्याच्याकडे शस्त्र आहे कुठलं तरी, ते शस्त्र घेऊन तो रक्षणासाठी उभा आहे. आणि तो पुढ्यात ठाकलेला असेल तर म्हणजे काळसुद्धा भीतो, म्हणजे यमसुद्धा त्याला घाबरतो अशा रामाला.
आणि असा राम त्याला ज्या भक्ताचा अभिमान वाटतो त्याची कधी उपेक्षा करत नाही. मग तो भक्त आपण बनायला हवं. मग तो जर भक्त आपण आता असं तर नाही आहे की राम आकाशात बसलाय धनुष्य आणि बाण इसकी पेट पे बाण मारी आहे प्रभू वगैरे ते मीम्स तर तू बरेच वाचले असशील. तसं तर नाही आहे की कोणीतरी कुठेतरी आकाशात वाट बघत बसलाय कधी आपण एकदा सगळं त्याच्या तत्वांनुसार वागतोय आणि मग होत आहेत गोष्टी. ती एक कल्पना अशी आहे की निदान माझ्या मनात मला रुचेल आणि पटेल आणि वाजवी वाटेल अशा रीतीने उतरलेली की रामाने त्याच्या आयुष्यात काही मापदंड उभे केले आणि त्यात त्याने काही गोष्टी सिद्ध करून दाखवल्या की तत्वांना अनुसरूनच वागलो तर आपल्याला अनुकूल अशा या ठराविक गोष्टी होणार म्हणजे होणारच किंवा जग त्यानुसार बदलेल म्हणजे बदलेल. कारण त्याने ते करून दाखवलं त्याच्या आयुष्यात की बायकोला पळवून नेलं, त्याने जाऊन तिला सोडवून आणलं, त्याने राजा होऊ नये म्हणून त्याला वनवासात पाठवलं, अख्खा वनवास भोगून मग परत आला आणि राजा झाला. तर आपल्यालाही त्या तत्वानुसार ठीक आहे वेळ लागेल पण जर तत्वांना अनुसरून आपण राहिलो तर अशी परिस्थिती येईल की जर खरोखर राम असता तर त्याला आपला अभिमान म्हणजे असा आकाशात आपल्याकडे CCTV लावून बघत बसलेला असता तर त्याला आपला अभिमान वाटला असता. आणि मग परिस्थिती त्यानुसार अशी तयार झाली असती की म्हणजे होईल आणि की आपल्यावर संकट येणार नाही. संकट आपोआप दूर राहील. कारण जर आपण खरोखर पहिल्यापासून असे राहिलो तर आळस केल्यामुळे आपल्या वाट्याला जी संकटं येणार असतील किंवा ज्या कटकटी येणार असतील नंतर उद्या वाढत जाणार असतील, एक कटकट साधी आपल्या आयुष्यातली बेसिक कटकट काय न केलेली न उरकलेली कामं. आता बघ ना हे जे तू म्हणालास ना की कोदंडधारी राम म्हणजे तू एखाद्या गोष्टीसाठी प्रिपेअर असशील आधीपासून. तू म्हणालास की राम त्याची मदत करतो तर एक वाक्य बघ तरी त्याला किंवा तिला एक वाक्य वाटतं इंग्लिशमध्ये सांग काय ते की लक इज अपॉर्च्युनिटी मेट विथ प्रिपरेशन. म्हणजे म्हणतात की लकी होता तो पण तो त्या गोष्टी करायच्या लायक पण होता कदाचित. त्या पदावर पोहोचायला त्याने तयारी केली म्हणून त्याला नशीब त्याच्या बाजूने आलं. हां मग हे तेच आहे ना, जर तू प्रिपेअर असशील एखाद्या गोष्टीसाठी तर तुला संधी मिळाल्यावरती तू तिचं सोनं करू शकशील. बरोबर. पण जर तू त्या गोष्टीसाठी काय तयारीच नसेल तुझी. मला म्हणून कोदंडधारी हा शब्द महत्त्वाचा वाटतो. म्हणजे तू प्रिपेअर राहा. तुझ्या आता ह्याच्यात शस्त्र झालं की रामाकडे धनुष्य आहे हां पण तुझ्याकडे काय आहे. तू समजा तुझ्याकडे शस्त्र जरी तुझ्या हातात दिलं, आता तू विचार कर, मला एक तुला विचारायचं होतं यावरनं की समजा उद्या तुला कुठलंही आमदार खासदार मंत्रिपद दिलं किंवा असं कुठलंही पद दिलं किंवा एखाद्या कंपनीचा CEO केला तर तुला असं वाटतं का की तू जे आत्ता त्या पदावर बसलेत त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकशील? नाही, कारण आपल्याला वाटणं सोपं आहे, वाटेल अरे मी लाख करेन, कल्पना बरेच असतील पण माणसांशी जुळून घ्यावं लागतं. त्यांना कुठला माणूस काम करत नाही त्याच्याकडनं कामं करावून घ्यावी लागतात. कोणी आपल्याला गुंडाळून ठेवू नये म्हणून सावध राहावं लागतं. आणि इतर त्याच्यात ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्याचं ज्ञान असावं लागतं, आधी अनुभव असावा लागतो, ती तयारी असावी लागते. मला वाटतं पु ल देशपांड्यांचं वाक्य आहे की तयारी करून गेला नाहीत तर एक गोष्ट नक्की होते, फजिती. बरोबरच आहे. तर जरी तुझ्या हातात शस्त्र दिलं, आता रामाच्या बाबतीत कसं होतं की तो धनुर्धारी, त्याचं धनुष्य साधंसुद्धा नसणार. त्याने शिवधनुष्य जे कोणालाही उचलता येत नव्हतं ते त्याने उचललं आणि तोडलं. बरोबर. याचा अर्थ रामाच्या हातातलं शस्त्र रामाला शोभेल असं असणार. मग तुझ्या हातात चांगलं शस्त्र येण्यासाठी आणि त्याचा तुला उपयोग होण्यासाठी आणि तू त्या शस्त्राला शोभशील असा होण्यासाठी तू नाही म्हणते मी, आपण एकंदरीत आपण कोणी आपली तेवढी तयारी असायला हवी मुळात. तेच म्हणा, शस्त्र नंतर येणार, आधी आपली तयारी करायला हवी आपण. कारण तर आम्हाला आपला अभिमान वाटेल. एक गोष्ट आठवली मला की मी जेव्हा कीबोर्ड शिकायला गेलेलो ना, पियानो, तेव्हा मी विचारलेलं की कोणता घेऊ, कोणता मस्त वाजेल.
तर माझा जो मित्रच शिकवायचा निखिल, तो मला म्हणाला की तू कोणताही घे, तुला वाजवता आला पाहिजे. कारण म्हटलं की तुला वाजवताच येत नसेल तर तुला मी ₹1,00,000 जरी दिला तरी करता नाही. मग त्याने, तो पण आपल्याबरोबर बॉक्सिंगला, तर त्याने उदाहरण दिलं की तुला मी एकदम महागातले ग्लोव्ज आणून दिले, एकदम घे, ₹10,000 ₹1,00,000 ग्लोव्ज दिले, पण जर बॉक्सिंगच येत नसेल तर तू कुत्र्याला का मार खाणारच त्याच्यामध्ये. तर तेच आहे, म्हणजे आपल्याला शस्त्र, आपल्याला ते साधन जे काही आपण वापरू, आणि साधन असं नाही, शक्ती, कुठल्याही प्रकारची ती शक्ती, ती आपल्याला झेपली पाहिजे. एक फ्रेडरिक नीत्शेने म्हटलं ते मला इथे सांगावंसं वाटतं की 10 पेग झरतृष्टमध्ये म्हटलं की बियॉन्ड गुड अँड एव्हिलमध्ये, मला आता आठवत नाही, पण त्याचा मुद्दा हा होता की जगात जे काही सगळं चांगलं आहे ते शक्तीतून उत्पन्न झालं आहे, आणि जे जे काही वाईट आहे ते सगळं दुबळेपणातून आणि अशक्तपणातून उत्पन्न झालेलं आहे. हे आपण मागे चर्चा केलेली यावर, हिटलरचं उदाहरण घेतलेलं वाटतं आपण. हिटलरबद्दल बोलत. हां, नाही, मला ते नाही की तू स्वतःबद्दल इनसिक्युअर असतोस, म्हणून तू हे दाखवायचा प्रयत्न करतोस की मी किती बलवान आहे, आणि मग त्यातून तू इतरांवरती अत्याचार करत राहतोस. हां, मग तुझ्या वाईटाचा उगम तुझ्यातल्या कुठल्या तरी अशक्तपणामुळेच होतो, तुझ्यातल्या कुठल्या तरी अभावामुळे, की मी या बाबतीत कमी आहे, किंवा म्हणजे या आता लोक म्हणतात की पैसा आणि सत्ता हातात आल्यावर लोक बिघडतात, किंवा त्यांचं खरं रूप बाहेर येतं, वगैरे वगैरे वगैरे. पण त्याचं कारण हे आहे की ही बहुतेकांना न पेलणारी शस्त्र आहेत. अचानक आपण गेलो कौन बनेगा करोडपतीमध्ये आणि जिंकलो काही कोटी, 5-7 कोटी समजा जिंकलो, किंवा 50-70 कोटी जिंकलो, काहीतरी लॉटरी लागली, आणि आपल्याला कल्पनाच नसेल, अगदी आत्तासुद्धा समजा आपण एवढे पैसे जिंकले, आले आपल्या हातात अचानक न कमावता, तरी कितीही आपण म्हटलं की नाही नाही मी इकडे इन्व्हेस्ट करेन, हे करेन, ते करेन, तरी आपण त्याचा तितका चांगला सदुपयोग करू शकणार नाही जेवढा चांगला सदुपयोग ते पैसे खरोखर कमावण्याची अक्कल असणाऱ्या माणसाला करता येईल. त्याला जास्त चांगले पर्याय माहिती असतील की या पैसे मी कुठे कसे वापरू ते. तर शस्त्र किंवा शक्ती कुठलीही जर आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला कमवावी लागेल. ती आयती आपल्याला मिळून चालणार नाही, कारण ती जर आयती आपल्याला मिळाली तर आपल्याला त्या शक्तीची किंमत कळणार नाही, आणि ती शक्ती आपल्याला झेपणार नाही. मग ती शक्ती, झेपण्याची शक्ती आपल्या अंगी असायला हवी. काही असेल, पैसा असेल, राजकीय सत्ता असेल, किंवा दुसरं काही कुठलं तरी जबाबदारी किंवा काही असेल. बरोबर. डीमन स्लेअरमधला तो डीमन आठवला मला. हे फालतू उदाहरण आहे तसं बघायला गेलं तर, पण तू त्याला रक्त देतो आणि एक्सेस दिल्यावरती तोच मरतो तो. हा, कारण त्या माणसानं ते रक्ताची शक्ती असते ती त्याला झेपवण्याची शक्ती नसते. तर तसं होतं ते. हा, बरोबर. तू ते उदाहरण थोडं नकारात्मक वाटू शकतं, पण ती शक्तीच आहे एक प्रकारची. हां, कारण तो जास्त शक्ती देतोय, म्हणजे तुला झेपेल त्याच्यापेक्षा जास्त शक्ती तुझ्याकडे आली, बरोबर, तरी त्याने तुझंच नुकसान होतंय. अगदी मला वाटतं सापाच्या विषाबद्दल, आपण सापाविषयी म्हणत होतो, सापाच्या विषाबद्दल, पण सापाचं विष म्हणजे प्रथिनं असतात ना, ते प्रोटीन असतात, आणि जर तुझ्या आतमध्ये अल्सर नसेल तर ते आपलं शरीर त्याला पचवतं. पण जर अल्सर असेल, अल्सर असेल तर तू मरतोस, कारण ते रक्तात गेलं की तू मेला. हो, तर ते आपल्याला म्हणजे अशा प्रकारचं प्रथिन असतं की जे आपल्याला झेपत नाही, जर आपल्यात थोडं जरी आपल्यात दोष असले तर. ही गडबड आहे. मग याचा अर्थ काय की राम आपली कधीही उपेक्षा करणार नाही जर तुम्ही प्रिपेअर असाल तर, जर आपला अभिमान वाटावा असं आपलं वर्तन असेल तर. मग दोन गोष्टी आल्या, एक तर अभिमान वाटावा असं वर्तन असेल तर, आणि तुम्हाला जी गोष्ट करायची त्यासाठी तुम्ही तयार असाल तर. हो, तर ते दोन्ही केलं पाहिजे. हे या श्लोकातनं मला वाटतं की, आणि दीनानाथ इथे तू स्वतःला धरतोयस, म्हणजे समजतोयस का इथे, कारण दीनानाथ म्हणजे नाही, दीनानाथ दीन कोण आहे, आणि ते पण आहे दीनानाथ तो आहे की तो दीनदुबळ्यांचा नाथ आहे. तर तुला जर व्हायचं असेल, तुला जर कारण आत्ता आपण म्हटलं की जे वाईट आहे ते सगळं दुबळेपणातून उत्पन्न होतं. मग अशाच दुबळ्या लोकांचा राम कसा काय नाथ असू शकतो, तर तो अर्थ मग वेगळा होतो. कारण आधी आपण दीनानाथ आधी आपण म्हटलं की आपल्या डोक्यात असं येतं की अरे
म्हातारे कोतारे, लहान मुलं आणि स्त्रिया वगैरे यांना तो म्हणजे त्यांचं शब्दशः रक्षण अर्थ झाला. करणारा. हां. कारण म्हटलं असं दीनदुबळ्यांचं रक्षण करता, अशक्त गोरगरिबांचं रक्षण करता म्हटलं की सगळं ते पहिलं अशी चित्र डोक्यात येतात. पण त्याचा खरा अर्थ म्हणणं बरोबर नाही. पण आता आपण हे फ्रेडरिक नीत्शेचं म्हणणं किंवा त्याचा नियम जर आपण गृहीत धरला आणि मी तो धरतो, मला तो बरोबर वाटतो, पटतो मला तो, तर दीनानाथ या शब्दाचा अर्थ अशा रीतीने बदलतो की जे दीनदुबळे आहेत कुठल्याही बाबतीत, त्यांच्या हातून वाईट कर्म घडू नये म्हणून त्यांना योग्य तो मार्ग दाखवणारा तो राम आहे. तो राम. आणि तो कोदंड घेऊन म्हणजे धनुष्य घेऊन तो उभा असतो. म्हणजे यम नंतर आधी तुम्ही रामाला तोंड द्या असं. की मी एक फाईट क्लब मी बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिला होता, पण त्यात मला वाटतं एक सीन आहे की तो पिस्तूल घेऊन एका माणसाच्या कपाळावर टेकवतो आणि त्याला म्हणतो की तू तुझं आयुष्य कधी सुधारणार आहे, तू सुधारत का नाही आहेस, तुला तुझं आयुष्य फुकट वाटतं, काय आयुष्यात काय नाही माझ्या, तू तुझं आयुष्य सुधारणार आहेस, तू नाही सुधारलंस तर मी तुला गोळ्या मारेन, तुला तुझं आयुष्य फुकट वाटतं तर मी मारतो मी तुला, नाही मला जगायचं आहे, मग तुझं आयुष्य सुधार, नाही सुधारलंस तर मी तुला मारेन, आता मला एवढ्या दिवसांनी मला भेट आणि तुझं आयुष्य सुधारलेलं असायला हवंस किंवा तू सुधारलेला असायला हवास. माहिती असं तो विचार करतोयस की राम आपण अकाउंटेबल आहोत रामाला. हा, रामच आपल्याला धाक दाखवतोय की यम नंतर आधी मीच तुमची वाट लावेन, मला अभिमान वाटावा असं तुमचं वर्तन असायला हवं. बरोबर. त्या दृष्टीने तो मग आपला नाथ आहे की हा आपण लावलेला अर्थ आहे. हा आपण लावलेला अर्थ आहे, काय वाईट नाही अर्थ. आणि अर्थातच असे हे 3 श्लोक झाले आज. तुला यावर आणखीन काय मांडायचंय? थांबा विचार करू द्या. एक उदाहरण मला सुचलं होतं मागाशी पण ते विसरलो मी आता. ठीक आहे, कधी पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला आठवलं तर परत याच्यावर आपण चर्चा करू शकतो ना, बोलू शकू. ठीक आहे मग चालेल. पण एकंदरीत हेच की आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे आपल्याला जी गोष्ट करायची. आता आपण पॉडकास्ट करतोय तर जसं मगाशी म्हणालास की आपण पहिला एपिसोड जो केला तर मला आठवतं की मी खूपच कॅमेरा कॉन्शियस होतो. त्या मानाने आता खूप कमी आहे. आता बाकीच्या गोष्टी मला हळूहळू सुधारायच्यात की जसं मी तुला मगाशी म्हणालो हळू बोलायचं आहे मला. अजूनही तेवढं काय झालं नाही, कारण तेवढ्या पटकन काय म्हणतात तो बदल होणार नाही. कारण मी एवढी वर्ष जर पटापट बोलतोय तर पटकन एकदम मी काय हळू बोलणार नाही. पण सरावाने हळूहळू होईल की मी हळूहळू बोलू लागेन. कारण आता जर मी हळू बोललो ना तर ते थोडं नाटकी वाटतं, मग ते मलाच बरोबर वाटत नाही. नाटकी वाटतं असं तुला वाटतं कारण तुला सवय नसते, कारण तू जाणीवपूर्वक आणि तू प्रयत्नपूर्वक ते करतोस त्यामुळे तुला ते नाटकी वाटतं. तू सहज करायला लागशील एका ते काय थोडं फेक इट टिल यू मेक इट टाईप झालं की पण तसंच करावं लागेल. असं नाही आहे की आता मी बडबडताना मला बऱ्याचदा लोक म्हणतात भरभर बोल, पण मी नाही ऐकत. कारण मी जेव्हा भरभर बोलायचो तेव्हा वाटेल ते बोलून जायचो आणि मग लोक माझ्याकडे असे रागाने बघायचे कारण मी वाटेल ते बोलून जायचो. त्यापेक्षा बाबा ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं की मी खूप वेळ लावतोय चालेल, हरकत नाही, पण मी तोलून मापून शक्य तितकं बोलेन. मला हळू का बोलायचं आहे की माझे उच्चार स्पष्ट व्हावेत. म्हणजे कारण आता होतं कसं मी पटकन बोलून जातो आणि रेकॉर्डिंग बघितलं कळतं की मला हे नव्हतं बोलायचं, मला हे बोलायचं होतं, पण माझ्या तोंडून काहीतरी भलतंच निघाले. पण तेच हळूहळू प्रयत्न करून आपण जसं केलं की प्रिपरेशन करा. मग आपण 26व्या श्लोकातनं म्हटलं एक सगळ्याचा 3 श्लोकांचा सारांश घेऊया. 26व्या श्लोकात होतं की आसक्ती नको, त्यातून आपण लावलेला अर्थ असा की आसक्ती नको आणि म्हणजे सोडी चिंता भावाची, त्यात ह्या शेवटच्यातनं आपण घेतलेला अर्थ असा की आसक्ती नको. 27व्या श्लोकातनं अर्थ असा की घाबरू नकोस, भीड जगाला आय राम तुझ्या पाठीशी. आता हे 2 श्लोक 27 आणि 28 तू एकत्र पण हे करू शकतोस की जर तू आधीच प्रिपेअर आहेस म्हणजे तयारी कर गोष्टींची, कोदंडदारी म्हणजे तेवढा तयार राहा. जर तू आधीच तयारी असेल तर तू घाबरणार पण नाहीस तसं एखाद्या नव्या गोष्टीला. बरोबर. आपण कदाचित मग 26वा आपण कदाचित जोडू शकू की
आसक्ती बाळगू नकोस, जग बदलत राहणार आहे आणि जग बदलत राहणार आहे या गोष्टीला तू घाबरू नकोस. तू तयार, तू उठ, तू स्वतःला बदलायला तयार राहा आणि म्हणजे तुझ्या पाठीशी राम आहे आणि त्याला तुझा अभिमान वाटेल अशा रीतीने तुझं अशा प्रकारचं स्वतःचं वर्तन ठेव. तर असा 26, 27 आणि 28 या श्लोकांचा सारांश आम्ही त्यातून घेतलेला धडा आहे. आमची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आम्हाला काही समजावून सांगायचं असेल तर तुम्ही तेही सांगू शकता की आम्ही कुठे चुकलो असू, चुकलो असू किंवा तुम्हाला यातून कुठला तरी वेगळा अर्थबोध झालेला असू शकतो, तर तो तुम्ही आम्हाला सांगू शकता. नक्कीच. आणि आम्ही सुधारायला तयार आहोतच. हो. धन्यवाद. धन्यवाद.